बोगस होते अशा याद्या तुम्ही देखील काढलेल्या आहेत? मला असं वाटतं की अशा हजारो याद्या आहेत ज्याच्यामध्ये दोष आहे. 800 ते 900 मतदार यादीमध्ये जवळजवळ 250 ते 300 लोक भेटत नाही आहेत. लोकांची नावं खोटी आहेत. एक गाव भिवंडीमध्ये असं आहे की ज्याची लोकसंख्या 1100 आहे आणि वोटर 2400 आहेत. हे सगळं पाहता हे सगळं निष्पक्ष नाही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला विनंती आहे आमची की आम्हाला निष्पक्ष निवडणुका हव्यात आणि ते भारतात होत नाही आहे. त्याच्यासाठी बॅलेटवर मतदान घ्यावं, याद्या ज्या आहेत त्या स्वच्छ कराव्यात आणि मगच निवडणूक घ्यावी ही आमची त्यांना विनंती आहे. तरी देखील वारंवार सांगितलं जातं की पुरावे हवेत, पुरावे द्या. अजून काय द्यायचे? म्हणजे एखाद्या महिलेचं नाव महाराष्ट्र असेल आणि तिच्या नवऱ्याचं देखील नाव महाराष्ट्र असेल, ह्याच्यापेक्षा याद्यांमध्ये घोळाचे पुरावे काय हवेत तुम्हाला? एका ॲड्रेसवर 450 500 नावं आहेत, ह्याच्यापेक्षा अजून घोळ का हवे? एका आयुक्ताच्या घरावर 200-250 लोकांची नावं आहेत. सो आणि फक्त आम्ही नाही बोलत आहेत तर मीडियाने देखील या सगळ्या गोष्टीची रियालिटी चेक केली आहे. त्याच्यानंतर पण जर त्यांना अजून काय प्रूफ हवा असेल तर चंद्रावर जावं लागेल आणि चंद्रावरनं निष्पक्ष चौकशी करून आम्हाला यावं लागेल. कारण भारतात काय याचं काही हे लागणार नाही, कारण निवडणूक आयोग मानायलाच तयार नाही कुठली गोष्ट. पण संदीप, एकूणच आता हा मोर्चा निघालेला आहे, काही कायदेशीर गोष्टींमध्ये तरतुदी केल्या आहेत का? नाही, निश्चितपणे लढाई ही सर्व पातळीवर लढली जाणार, रस्त्यावर लढली जाणार, निवडणूक आयोगाकडे लढली जाणार आणि कायदेशीर सुद्धा. कायदेशीर लढाई लढणार अशी तयारी झाली. निश्चित लढणार. आपण बघतोय की या ठिकाणी जी आहे ती कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असं मत जे आहे ते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलंय. कॅमेरापर्सन गणेश सवैदी, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.